हे जे मराठा आमदार असतील, मंत्री असतील, यांना वरिष्ठाचे आदेश आलेले आहेत, हे सर्व हरामखोर आहेत, हे सर्व पिलावळी आहेत. ही जी काही राजकारणी आहेत हे पूर्ण लबाड आहेत, पूर्ण खोटारडे आहेत. अजित पवारांना म्हणा तू ओबीसीचं पत्र काढून बसलाय घरात, तुझी लेकरं प्रस्तावित गेली 50 वर्ष झालं तुझ्या घरात सत्ता. अजित पवार ध्यानात ठेवा, तुमची लेकरं बंगल्यात बदले, आमची पोरं जमिनीवर इथं उन्हात हिंडायला राहणार. त्या छगन भुजबळाला माहित नाही की आरक्षणाचा काय विषय आहे. तुझ्या बापाची टीव्ही नाही, गरजवंत मराठ्याचं आरक्षण त्यामध्ये 16% तुझं नाही आहे, गरजवंत मराठ्याचं आरक्षण आहे. त्या छगनला आरक्षणामधलं काहीच माहित नाही. हे जे मराठा आमदार असतील, मंत्री असतील, यांना वरिष्ठाचे आदेश आलेले आहेत, हे सर्व हरामखोर आहेत, हे सर्व पिलावळी आहेत. कारण की यांना स्वतःचं राजकारण टिकवायचं आहे. यांच्याकडे तुम्ही बारकाईने बघा, प्रत्येक आमदाराकडे कुणबीचे प्रमाणपत्र अगोदरच यांनी काढून ठेवलेले आहेत. यांना स्वतःचं राजकारण येतं. कुणबी प्रमाणपत्र यांचं जे काही जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, महानगरपालिका असतील, या पदावर त्यांना चान्स मिळणार आहे. पण इतर समाजाला त्यांना यामध्ये येऊन द्यायचं नाहीये. कारण की ही जी काही राजकारणी आहेत हे पूर्ण लबाड आहेत, पूर्ण खोटारडे आहेत. यांच्यावर समाजाचा एकही टक्का विश्वास राहिलेला नाही. या जी लोकसभा येणार आहे, या लोकसभेमध्ये हा जी काही मराठा समाज आहे याचा हिंगा यांना नक्कीच दाखवणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी फक्त आदेश द्यावा, यांनी सांगावं की हा आमचा दगड उभा आम्ही केलेला आहे, त्या दगडाला तुम्ही मतदान करा. तर जी काही 6 कोटी मराठा समाज आहे, तो 6 कोटी मराठा मतदार हा त्याच माणसाला मतदान करणार आहे. ही जी काही मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या दोन्ही विभागामध्ये मराठा जो ज्यांना मतदान करील तोच उमेदवार निवडून येणार आहे. सगळ्यांचं इतरांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मराठा हा आता पेटून उठलेला आहे. हा लढा गरजवंत मराठ्याचा लढा आहे. जी काल गुलाल उधळलेला गेलेला आहे, ते सरकारच्या चेल्याने उधळला, गरजवंत मराठ्यांनी उधळलेला नाही. आणि हे आरक्षण त्यांनी दिलेलं 10%, 13% यांचे आरक्षण इलेक्शन आलं, इलेक्शनच्या तोंडावर ही लोक मराठ्यांचं तोंड बंद करण्यासाठी असं 10% 13% आरक्षण देतात. हे आरक्षण टिकत नाही. आम्ही बऱ्याच वेळेस कोर्टात लढाई करून बघितलेली आहे. हे आरक्षण टिकणार आरक्षण नाही. आम्हाला आरक्षण टिकायचं असेल तर 50%च्या आतून ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे, तरच ते आरक्षण टिकणार नाही. तोपर्यंत आरक्षण टिकणार नाही. अजित पवारांना म्हणा तू ओबीसीचं पत्र काढून बसलाय घरात, तुझी लेकरं प्रस्तावित गेली 50 वर्ष झालं तुझ्या घरात सत्ता. इथं गरजवंत मराठ्याची लेकरं मशी घेऊन उन्हाळ्यात हिंडा लागलेत, शिक्षण करू आमच्या जमिनी विकाव्या लागल्या. अजित पवार ध्यानात ठेवा, तुमची लेकरं बंगल्यात बदले, आमची पोरं जमिनीवर इथं उन्हात हिंडायला राहणार. इथं येऊन गरजवंत मराठ्याची व्यथा बघा, तेव्हा समजेल तुम्हाला आरक्षण दिले का नाही दिले. 10% आरक्षण काय देता तुम्ही? हे आरक्षण टिकणार आरक्षण नाही. गेली 2-3 वेळा झालं तुम्ही आम्ही मराठ्याला आम्हाला फसवताय. हे तुम्हाला एवढा 7 कोटी जो मराठा समाज आहे तो तुम्हाला माफ करणार नाही. पण मराठ्यांना वारंवार फसवताय तुम्ही. आणि अजित दादाला सांगतोय, एक आव्हान करतो मराठा समाजाच्या वतीनं, सकल मराठा समाजाच्या वतीनं, तुम्ही असं केलं तर तुम्हाला आम्ही टांगडे उलट पाठ केल्याशिवाय सोडणार नाही. ही ध्यान आमचा शब्द आहे मराठ्याचा तुम्हाला. त्या छगन भुजबळाला माहित नाही की आरक्षणाचा काय विषय आहे. ते मराठ्यांचं आरक्षण 16% हक्काचं आरक्षण मागतो आम्ही. तुझ्या बापाची टीव्ही नाही, गरजवंत मराठ्याचं आरक्षण त्यामध्ये 16%. म्हणून गेली 1991 पासून मागणी आहे मराठा समाजाची की 50%च्या आतून ओबीसी मधूनच आरक्षण दे. ते मराठ्याचं हक्काचं आरक्षण आहे, तुझं नाही आहे. गरजवंत मराठ्याचं आरक्षण आहे. त्या छगनला आरक्षणामधलं काहीच माहित नाही. उठायला लागले येडन, काय बी बोलायला लागले. मनोज दादा जरंगे पाटील असल्या एका खऱ्या योद्ध्याला जर असं बोलत असेल तर हे योग्य नाही. आणि बोलून मनोज दादाला ठेवण्याचा प्रयत्न करू नको. तू मराठा समाजाच्या हातात कुठे जर सापडला भाऊ तर तुला सुट्टीच नाही. ते सकल मराठा समाजाला मान्य असणार आहे. ते काही आदेश देतील की आम्ही मराठी रस्त्यावर उतरून लढाई त्यांच्यासाठी करायला तयार आहोत. आणि मनोज दादा जरंगेंनी जे निर्णय घेतलाय त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत.